हे बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं ना की मी हे पालकचं मूल लावलंय. मी दोनदा त्याच्यावरची पालक काढली. का माहितीये का? तर मी पालकचं मूल उकलून काढत नाही. आता मी दोनदा पालक काढली आणि आज तिसऱ्यांदा पुन्हा काढते. आणि तिला आता पावसामुळे पाणी पण जास्त मिळतोय ना, तर पटापट वाढते. आणि ती वाढल्यामुळे ना, तर हे बघा पाऊस पडतोय ना, म्हणून साठी खाली पडते ती. म्हणून आता हे काढते मी, तिसऱ्यांदा काढते मी. हे बघा, पालक पण काय मस्त आहे, ताजी ताजी टवटवीत बघा. बघा केवढी काढली. तुम्ही पण आहे ना, अशी भाजी आहे ना, हे पालकचं बघा, हे मूल असं एवढं मोठं झाडं झालंय आणि त्याच्यात किती पालक येते बघा. तुम्ही पण ना कुंडीमध्ये पण लावू शकता. जर तुम्ही शहरात राहत असेल तर तुम्ही कुंडीमध्ये पण लावा हे. आता पाऊस पडतोय ना, आता कोंब आलेले कांदे पण येणार, ते कांदा पण तुम्ही असं कुंडीमध्ये लावा. कोथिंबीर म्हणा, असं लावा. बघा किती भाजी मिळते. अजून पण ही मला ना 2-3 वेळेला मिळेल भाजी. एवढी भाजी येते बघा एकाच डब्यामध्ये. मी तुम्हाला म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेला याचा व्हिडिओ दाखवते की तुम्ही पण असं करा. हे बघा पावसाने माती उडाली ना, हे बघा मी टाकून देते. तुम्हाला मी किती वेळा याचा व्हिडिओ दाखवते की तुम्ही पण असं करा. हे बघा, या पावसामधून ना कधी आपल्याला गाडी घोडा मिळत नाही, मग कुठे जायचं भाजी वगैरे आणायला. मग असं काहीतरी रुजवलेलं असेल ना आपल्या कुंडीमध्ये किंवा कोकणामध्ये असं डब्यामध्ये वगैरे, तर असं काढायला मिळते बघा. आता ही एक जुडी झाली का नाही सांगा बघू दे. आम्हाला दोघांना बस झाली पालक डाळ बनवण्यासाठी किंवा पालक पनीर बनवण्यासाठी. आहे की नाही मस्त? कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ? ही माझी आयडिया. तुम्हाला कंटाळा तर येत नाही ना? मी पालकचा व्हिडिओ तुम्हाला 2-3दा दाखवला. मी याच्यासाठी दाखवते की तुम्ही पण असं लावा कुंडीमध्ये. आपलाच फायदा आहे. पाऊस बघा किती पडतो, माझ्या डोक्यावरती पाणी पडतंय बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझा व्हिडिओला लाईक करा. आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये. मी मोठे व्हिडिओ टाकते, नक्की माझे मोठे व्हिडिओ पण बघा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचे कमेंट येतात ना मला वाचायला, मला खूप खूप आनंद होतो. असंच माझ्यावरती तुमचं प्रेम असू दे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.